नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। नागपूर रत्नागिरी महामार्गाचा जो सध्या विकास सुरू आहे, जी डेव्हलपमेंट सुरू आहे आणि या महामार्गामुळे निश्चितच रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतच्या प्रत्येक शहर, गाव आणि व्यापारी, उद्योजक, शेतकरी, किरकोळ व्यावसायिक या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे। पण तोपर्यंत या सर्व घटकांना जो त्रास सहन करावा लागतोय तो मर्यादेच्या पलीकडे आहे। आपण एक पाहू, हा महामार्ग अगदी मिरजेपासून जयसिंगपूर पर्यंत खूपच टकाटक झालेला आहे। तेथून पुढे मात्र या महामार्गाचं काम पूर्णपणे रेंगाळलेलं आहे। आता सीए फाटा ते वाघबीळ पर्यंत म्हणावं तर या रस्त्याचं काम काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, काही ठिकाणी मात्र अपूर्ण आहे। जरी भूसंपादनाला पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी विरोध केला असेल, त्यामुळं सीए, भुयेवाडी, निगवे, केरले या परिसरात रस्ता थोडा उशिरा सुरू झाला असेल, पण त्यानंतर मात्र जी गती घ्यायला हवी होती ती गती अजून दिसून येत नाही। वाघबीळ घाटात तर जो उड्डाण पूल सुरू आहे तो अपूर्णच आहे। त्यानंतर आंबेवाडी ते नावली हा जवळपास अर्ध्या किलोमीटरचा किंवा त्याहून अधिकच असा उड्डाण पूल आहे। खरं तर हा उड्डाण पूल ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी निश्चितच तो विकासाची धमनी काय असते याचा अनुभव देईल। पण आज मात्र या उड्डाण पुलाचं काम सुरू असताना त्याच्या खालून जो प्रवास करावा लागतो आहे किंवा घाटातून प्रवास करावा लागतो आहे ते पाहता नको बाबा हा विकास अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आलेली आहे। तोच प्रकार जुळेवाडी खिंडीत आहे। जुळेवाडी खिंड ही शाहूवाडी तालुक्यातील। खरं तर हा रस्ता इतका नॅरो आहे, इतका अरुंद आहे की बैरेवाडी पासून ते करंजोशी पर्यंत हा रस्ता म्हणजे जीव घेणा। आणि विशेषतः जुळेवाडी खिंडीच्या अलीकडं जे मोठं वळण आहे, यू टर्न आहे आणि नेमका त्याच ठिकाणी ओढा आहे, खोल ओढा आहे आणि त्या ओढ्यावर जो इंग्रज काळात जो पूल होता की त्यावरून फक्त टांगा म्हणजेच घोडागाडी किंवा बैलगाडी जावी इतपत हा अरुंद असा पूल आहे। तो आजही वाहतूक त्याच पुलावरून होत आहे। त्याच पुलावरून दुचाकी जातात, चारचाकी जातात, एसटी बसेस जातात, बॉक्साईट आणि कोळसा वाहतूक करणारे मोठमोठे ट्रक जातात। याचबरोबर गॅस वाहतूक करणारे टँकर आणि मोठमोठ्या यंत्रणा वाहणारे कंटेनर असे अवजड वाहनं सुद्धा या छोट्याशा पुलावरून जातात। म्हणजे त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होत असेल याचा विचार केलेला बरा। पण त्याचा स्वयंसूतक हा महामार्गाचा विकास करणाऱ्या यंत्रणेला आहे का नाही हाच मोठा गंभीर प्रश्न आहे। कारण शाहूवाडी पोलिसांनी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुद्धा महामार्ग विकास यंत्रणेला आतापर्यंत इतके पत्र व्यवहार केलेले आहेत की बाबा हा रस्ता अगोदर पूर्ण करा। अपघात प्रवण असा हा भाग आहे। आठवड्याला किमान एक तरी मोठा अपघात त्या ठिकाणी होतच आहे। अनेकदा गॅसचे टँकर त्या ठिकाणी कोसळलेले आहेत, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि दररोज जो वाहनधारकांना त्रास होत आहे तो अमर्याद आहे, विचार करण्याच्या पलीकडचा आहे। म्हणून हा घाट रस्ता बंद करून जे जुळेवाडी खिंड म्हणतात तिथे खरोखर आता खिंड तयार होते, मोठी खिंड तयार होते। महामार्ग विकास प्राधिकरणाने त्या ठिकाणी रस्ता खुदाई करून सरळ महामार्ग जुळेवाडी खिंड ते बैरेवाडीपर्यंत केलेला आहे। अंतर वाचणार आहे, वेळ वाचणार आहे, याचबरोबर अपघातांचं प्रमाण वाचणार आहे। या ठिकाणी वन विभागाने हरकत घेतली होती असा एक मुद्दा होता, कारण ते लागूनच वनक्षेत्र आहे। पण वन विभागानं परवानगी दिल्यानंतर तरी ज्या गतीनं या ठिकाणचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते अद्याप झालेलं नाही। म्हणून आज सुद्धा या जुळेवाडी खिंडीतून प्रवास करताना जीव मुठीत की जीव टांगणीला की जीव ब्रह्मांडात अशीच परिस्थिती आहे। इतकी भीतीदायक परिस्थिती आहे त्या ठिकाणाहून प्रवास करताना आणि याची दखल महामार्ग विकास प्राधिकरणाने घेतलेली आहे, पण ती प्रत्यक्षात आणलेली नाही असा थेट आरोप या परिसरातील वाहनधारक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींचा सुद्धा आहे। खरं तर तुम्ही विकास करताय, दळणवळण प्रभावी आणि सक्षम करताय, ते करण्यासाठी जो तुम्ही वेळ घेताय, ज्या त्रुटी ठेवताय त्या मात्र निश्चितच लोकांना अडचणीच्या ठरत आहेत। याचा गांभीर्याने विचार संबंधित यंत्रणांनी तातडीनं करण्याची गरज आहे। किमान जुळेवाडी खिंडीतला जो रस्ता आहे तो तातडीनं पूर्ण करणं इतकं गरजेचं आहे। तेथील अपघात कमी होतील, पण वाहतूक सुद्धा सुरळीत होणार आहे। पण आजही त्या ठिकाणी काम अगदी संत गतीनं सुरू आहे, हे आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून येणार आहे। अशा ज्या बाबी आहेत त्या खरोखरच चिंताजनक आहेत। या जुळेवाडी खिंडीतून पुढे गेल्यानंतर लगेच करंजोशीच्या हद्दीतून सशेगाव, कोपारडे, पेरेड आणि नंतर पुन्हा महामार्गाला वळणारा जो वळण रस्ता आहे, बाह्य रस्ता आहे, त्याचंही काम अजून अपूर्णच आहे। कारण या महामार्गावर 2 नदीवरील पूल बांधावे लागत आहेत आणि हे दोन्ही पूल आहेत ते कडवी नदीवरच आहेत। ह्या नदीवरील पुलांचं काम अजून अपूर्ण आहे। त्यामुळं या रस्त्याला अजून किती वेळ लागेल हे या यंत्रणांनी स्पष्ट करणं आवश्यक आहे। कारण जर नितीन गडकरी सांगत असतील की काम पूर्णत्वास आलेलं आहे
तर मग हे काम कधी पूर्ण होणार याची माहिती संबंधित यंत्रणेनं खुली करणं आवश्यक आहे. मी ह्या ज्या त्रुटी सांगतोय त्या इतक्या गंभीर आहेत की वाहनधारकांच्या जीवाशी खेळ आहे असं वाक्य वापरते ते वावगं ठरू नये. आणि ह्याच संदर्भात एका ज्येष्ठ वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा काम गतीनं पूर्ण करण्याचं लेखी संबंधित यंत्रणेने दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना चोखपणे बजावलेलं आहे की तुम्ही रस्त्याचं काम पूर्ण करा. तरी या कामाला गती का येत नाही, यातील अडचणी काय आहेत या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जुळेवाडी खिंडीतील प्रकार आहे तसाच प्रकार मलकापूर ते आंबा रस्त्यावर अनेक ठिकाणी आहे. आणि यामुळे जो वाहनधारकांना त्रास होतोय तो अमर्याद म्हणण्यापेक्षा विचार करण्यापलीकडचा आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी लवकर रस्ता पूर्ण करणं शक्य आहे त्या ठिकाणी तो तातडीनं पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी सुद्धा जादा यंत्रणा कामाला लावून ही कामं वेळेत पूर्ण केली तरच या महामार्गामुळं लोकांमध्ये समाधानाची भावना उमटेल, लोकांना हायसं वाटेल आणि महामार्ग झाला म्हणून एकदा लोकांना सुटका झाल्याचा आनंद होईल. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.